नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ या गुड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहे. अर्थातच पंढरपूरच्या पांडुरंगाला कानडा राजा का म्हटले जाते. अनेक संतांनी अभंगामध्ये कानडा राजा पंढरीचा असे म्हटले जाते. पंढरपूर हे शहर तर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात येते. मग कानडा राजा पंढरीचा असे का म्हटले जाते हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेकडो वर्षापूर्वी विजयनगरचे साम्राज्य होते. त्या साम्राज्यामध्ये राजा कृष्णदेवराय हा राजा होता. त्याची अपाट भक्ती देवी देवतांवर होती आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी भेटसुद्धा देत असे. ज्यावेळी तो भेट देत असे त्यावेळी तो देवांच्या ठिकाणी नक्कीच जात असे. एकदा काय झाले की हाच राजा पंढरपूरला आला आणि देवाच्या पायरीशी नतमस्तक झाला. तोच हा राजा देवासोबत बोलू लागला, देवा तुम्ही माझ्यासोबत चला विजयपूरला. देवासोबत बोलायला खूप भक्ती आणि ताकदच लागते. त्यावेळी पांडुरंगाने सांगितले की राजा मी तर विजयनगरला तुझ्या घरी आलो तर माझी एक आट आहे की तू माझ्या भक्तांचा कधीसुद्धा अपमान करू नकोस. राजाने देवाच्या गोष्टी मान्य केल्या. आता त्या पंढरपुराहून विजयनगरला देवाला घेऊन कसं जायचं. नंतर राजाने त्या काळी पंढरपूरहून विजयनगरपर्यंत ब्राह्मणांची लाईन लावली आणि हातोहात देवाला विजयनगरला पोचवली. देवाची मूर्ती आता गेल्यानंतर देवाला ठेवायचं कुठे. नंतर या राजाने देवाला आपल्या महालामध्ये ठेवलं, प्रस्थापित केलं. नंतर पूजा आरती दररोज होत असे. काही दिवसानंतर राजाने भव्य असे मंदिर देवासाठी बांधण्यासाठी सुरुवात सुद्धा केली. इकडे त्यावेळी मात्र पंढरपुरात मूर्ती नसल्याने मंदिरात येणारे भाविक फार दुःखी झाले. त्यावेळी एकनाथ महाराजांचे पंजोबा म्हणजेच की भानदास महाराज हे सुद्धा विठ्ठलाची अपार अशी भक्ती होती आणि भक्ती करत असत. तेही देवासोबत बोलत असत. भानदास महाराजांची एवढी भक्ती होती की ते प्रत्येक आषाढी वारीकरीला पंढरपुराला जात असत. पुढे आषाढी आली आणि भानदास महाराज हे पंढरपूरला आले. अनेक भक्त त्यांच्यासोबत तिथे जमा झाले आणि महाराजांना विनंती करू लागले की तुम्हीच आता देवाला विजयपूरहून इथे आणा. नंतर भानदास महाराज म्हणाले ठीक आहे आणि महाराज चालत चालत विजयपूरपर्यंत गेले देवाला आणण्यासाठी. तेव्हा अनेक सैन्यांनी महाल वेढलेला होता. आता आत जायचे कसे असे महाराजाला प्रश्न पडले. आता महाराज बाहेरच बसून देवाचेच नामस्मरण करत राहिले. नंतर बिना जेवण आणि पाण्याचे देवासाठी नामस्मरण करत राहिले आणि देवाला म्हटले देवा मी तुला आता इथून घेऊनच जाणार. आता खूप रात्र झाली होती. रात्रीचे 12 वाजले होते तरी सुद्धा भानदास महाराज जे आहे ते जप करत बाहेरच बसलेले होते. त्यावेळी देवाने भक्ताला बघितले आणि सर्व कटस्थ असलेले सैन्य मात्र एका नजरेतच झोपी गेले. देव दरवाजा उघडून बाहेर आले आणि म्हणाले. देव आणि महाराज दोघं एकमेकांशी खूप साऱ्या गप्पा मारत बसले. नंतर देवांच्या गळ्यामध्ये असलेला फिऱ्याचा हार देवाने भानदास महाराजांच्या गळ्यात घातला. तेव्हा भानदास महाराज म्हणाले देवा हे कशासाठी. तेव्हा देव म्हणाले राहू दे तुझ्याकडे. देव आता आत मात्र जाऊन उभे राहिले आणि भानदास महाराज सुद्धा बाहेर येऊन उभे राहिले. त्यावेळी सैन्य मात्र जागी झाले. दुसऱ्या दिवशी जेव्हा राजा देवांकडे बघतो तर काय गळ्यामध्ये हार नव्हता. राजाने विचार केले की एवढे सगळे सैन्य असताना हार गेला कुठे, चोरी झाली कशी. तेव्हा राजाने आपल्या मंत्र्याला बोलवले आणि त्यांना आदेश दिला की हार शोधून आणा. ज्याने चोरला असेल त्याला माझ्यासमोर हजर करा. सैन्य इकडे तिकडे शोधत असताना भानदास महाराज मात्र बाहेर देवाचा जप करत होते. तेव्हा त्यांना त्यांच्या गळ्यामध्ये हार पाहिला आणि त्यांना राजासमोर घेऊन आले. राजा म्हणाले की तू चोरी केली आहेस. देवाच्या गळ्यातला हिऱ्यांचा हार तू चोरला आहेस. आता मात्र तुला याची शिक्षा म्हणून सुळावर नेले जाईल. तेव्हा मात्र भानदास महाराज म्हणाले की हे देवा तूच वाचव आता. तुझं नाव घेता घेता तू मला तर मरणापर्यंतच आणून ठेवले आहे. त्यावेळीच देव आपल्या भक्तांसाठी स्वतः महालामध्ये आले आणि म्हणाले राजा तू चुकला आहेस. तो चोर नसून माझा खूप मोठा भक्त आहे. तू जेवढी भक्ती माझ्यावर करतो त्यापेक्षाही जास्त भानदास महाराज माझ्यावर भक्ती करतात. देव स्वतः असे सांगत असताना
आता तू तुझे वचन पाळ आणि मला माघारी सोड. आणि राजाने सुद्धा वचन पाळले. त्यानंतर देवानी छोटेसे रूप घेतले आणि भानुदास महाराजांच्या झोळीत येऊन बसले. भानुदास महाराज चालत चालत येत राहिले. जेव्हा भानुदास महाराज येत होते त्याच्या दुसऱ्या दिवशी आषाढी एकादश होती. अनेक भक्त हे पंढरपुरात आले होते आणि ठिकठिकाणून या वारीसाठी येत असत. आता देव त्यांना दिसत नव्हता. त्यावेळी भानुदास महाराज मंदिराच्या मागून आले आणि देवांना तिथे विटीवर उभे केले. अशा प्रकारे कर्नाटकाहून देव हा पंढरपूरला आला. त्यानंतर या कारणामुळे त्यांना कानडाचा राजा असे म्हटले जाते. त्याच्या मागचे कारण म्हणजे देव हा महालात राहत होता. कोणत्याही पद्धतीचा देऊळ किंवा मंदिर नव्हते, त्यामुळे त्यांना असे म्हणण्यात आलेले आहे. ही सर्व माहिती आपण बघितली आहे. तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी.